अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुनने चौकीत ठरवलेलं असतं की आज काहीही झालं तरी आर्याविषयी मी अप्पीसोबत बोलणार, प्रत्येक वेळेस तिला गृहीत धरणार नाही. अप्पीने सुद्धा ठरवलेलं असतं की आर्याविषयी मी आज अर्जुनशी बोलणार. रात्र झाल्यानंतर अप्पी अर्जुन दोघेसुद्धा घरी येतात. घरी आल्यानंतर रुपालीचा ड्रामा चालू होतो. भाऊजी बरं झालं तुम्ही आलात, एकदा आर्याला भेटून घ्या. हे सगळं रुपाली मुद्दाम अप्पीसमोर बोलत असते. अर्जुन बोलतो की काय झालं वहिनी, काय पाहिजे का, अमोल आहे ना तिथे, कसली गरज पाहिजे का. रुपाली म्हणते की अहो भाऊजी सकाळपासून तुम्ही नव्हतात, बिचारी एकटी पडलेली, जरा तुम्ही भेटून आला असता तर तिलासुद्धा बरं वाटलं असतं. अर्जुन ठीक आहे बोलतो आणि आर्याला भेटायला जातो. आणि रुपाली मनातच म्हणते की अपर्णा तू तर बघतच राहा, आता तर ही फक्त सुरुवातच आहे, कशी मी तुला अर्जुन भाऊजींपासून दूर करते ते फक्त तू बघतच राहा. अप्पी आपली खाली मान घालून रूममध्ये फ्रेश व्हायला जाते. रूममध्ये त्या आतमध्ये गेल्यानंतर ती विचार करत असते की मी अर्जुनशी कुठून सुरुवात करू बोलायला, त्याला मी माझं कसं पटवून देऊ याचा ती विचार करत असते. अर्जुन आर्याच्या खोलीत जातो आणि विचारतो आर्या कशी आहे तुझी तब्येत. आर्या म्हणते की ठीक आहे अर्जुन, पहिल्यापेक्षा आत्ता मला बरं वाटतंय. त्यानंतर अर्जुन म्हणतो की काय अमोल तू आज काय दिवसभर इथेच बसून राहिलास का. अमोल बोलतो हो बाबा, मी आर्या मावशीला जरासुद्धा एकटं सोडलं नाही, वाटलंच तर विचारा. त्यावर अर्जुन आर्याला विचारतो आर्या त्यांनी तुला ताप तर दिला नाही ना. आर्या वरच्या मनाने म्हणते की नाही अर्जुन, त्यांनी मला कसलाच ताप दिला नाही, उलट त्याने माझी खूप काळजी घेतली, टाईमवर मला गोळ्या दिल्या आणि मला तर मेन म्हणजे झोपवलं. मी नको म्हणत होते तरीसुद्धा तो मला आराम करायला सांगत होता, खरंच त्याने माझी खूप काळजी घेतली असं म्हणते. अर्जुन बोलतो की काही गरज वाटली तर सांग मला, मी येतो फ्रेश होऊन. आर्या म्हणते की अर्जुन थांब ना थोडा वेळ तू माझ्यापाशी. त्यानंतर अमोल बोलतो की बाबा चला ना, तुम्ही मला गोष्ट सांगणार होता आणि तुम्ही मला सांगितलीच नाही, मला सुद्धा माकडे जायचं आहे. म्हणून अमोल हट्ट करतो आणि अर्जुनसोबत अप्पीच्या रूममध्ये निघून जातो. आर्या म्हणते की कसलं पोरगं चिकट आहे हे, दिवसभर माझ्यापाशी थांबलं आणि बापाला घेऊन स्वतःच्या माझजवळ गेलं, एक नंबरचं चालू पोरगं आहे हे, याला ना मी सोडणार नाही, याच्यामुळे माझा सगळा प्लॅन फसतोय असं म्हणत असते. अर्जुन रूममध्ये जातो. अप्पी फ्रेश होत असते. तेव्हा अर्जुन विचारतो अप्पे मला तुझ्याशी जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अप्पे बोलते की हा अर्जुन बोल. अर्जुन बोलतो की अप्पे थोड्या वेळाने बोलतो, अमोलकडे खुणवून सांगतो. अप्पे म्हणते की ठीक आहे. अमोलला कळतं की त्या दोघांना काहीतरी बोलायचं आहे, म्हणून अमोल म्हणतो बाबा मा तुम्ही दोघं बोला, मी बाहेर आहे. आर्या मावशीजवळ बसतो, तिची काळजी घेतो. म्हणून तो अर्जुनच्या कडेवरून उतरतो आणि आर्याच्या खोलीत जायला निघतो. अर्जुन बोलतो की अप्पे मला जरा तुझ्याशी महत्त्वाचंच बोलायचं आहे. अप्पे म्हणती हो अर्जुन, मला सुद्धा तुझ्याशी एका विषयावर बोलायचंच होतं, बरं झालं तुलाच बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो अप्पे आर्या इथे राहणे मला काही योग्य वाटत नाही आहे, प्रत्येक वेळेस मी तुला गृहीत धरतो, हे सुद्धा खरं चुकीचंच आहे. अप्पे म्हणते की अर्जुन मला आर्या इथे राहते याचा काहीच त्रास नाही आहे, पण तू पण जरा विचार कर ना, इथे अमोल असताना तू आणि आर्याने एकत्र राहणं बरोबर वाटत नाही, या सगळ्याचा खरं तर तूच विचार करायला हवा होतास. अर्जुन म्हणतो की हो अप्पे, मी खरंच याचा आधी विचार करायला हवा होता. मी इथे आर्याला आल्यानंतर आर्याचं आणि रुपाली बहिणींचं वागणं बघून तेव्हाच मला वाटलं की यांना इथे आणून मी चूक केली. अप्पे म्हणते की रुपाली ताईंचं मी एक वेळ समजून घेऊ शकते, पण आर्याचं इथे राहणं मी कसं समजून घेऊ आणि अमोलला तरी कशाने समजावून सांगू, तूच जरा विचार करणार. अर्जुन म्हणतो की हो अप्पे तू काळजी करू नकोस, आजच मी आर्याला सुद्धा बरं वाटत असेल तर घरी जायला सांगतो. अप्पे बोलते की अर्जुन मला आर्या इथे राहण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ते फक्त अमोल समोर असे वागतात याचा प्रॉब्लेम आहे, तू गैरसमज करून घेऊ नकोस, मला तुझ्या आणि आर्याच्यामध्ये अजिबात पडायचं नाही आहे. अर्जुन म्हणतो की हो अप्पे समजतंय मला, म्हणून तो तिथून निघून जातो. सगळेजण जेवण करतात. जेवण करताना आर्या म्हणते की अप्पे आजची भाजी खरंच खूप छान झालेली आहे. अप्पे म्हणते की थँक्यू, तुला आज बरं वाटतंय ना. आर्या बोलते की हो वाटतंय मला बरं. त्यानंतर सगळ्यांचं जेवण होतं.
अमोलसुद्धा जेवतो. अमोल म्हणतो की बाबा आज तुम्ही मला गोष्ट सांगणार आहात ना. अर्जुन म्हणतो की हो बाळा, मी तुला आज रात्री झोपताना गोष्ट सांगतो. हे चालू असताना रुपाली म्हणते की भाऊजी तुम्ही अमोलसोबत झोपणार आहात का. अर्जुन बोलतो की हो, म्हणजे मी रोज त्याच्यासोबतच झोपतो ना. रुपाली म्हणते की मला वाटलं तुम्ही आर्यासोबत झोपायला जाणार आहात, तिला बरं वाटत नाही आहे. आर्यासुद्धा म्हणते की हो अर्जुन, आजच्या दिवस तू माझ्याकडे झोपायला येतोस का. त्यानंतर अर्जुन बोलतो की आर्या तू काय बोलतेस तुला कळतं आहे का, आणि कुठे बोलतेस हे तरी कळतं आहे का. आर्या बोलते की हो, आता हे सगळे आपलेच आहेत, या सगळ्यांपासून काय लपवायचं आहे. अर्जुन म्हणतो की आर्या नाही, आपण या विषयावर नंतर बोलू. सगळे जेवण करतात आणि आर्या खोलीत जाते. तिच्या मागे रुपालीसुद्धा जाते. आर्या म्हणते की अहो रुपाली ताई, अर्जुन तर नाहीच म्हणत होता, आता काय करायचं आपण. रुपाली म्हणते की काहीही कर, अर्जुन तुझ्याशी बोलायला आला की त्याला कुठल्याही परिस्थितीत तुझ्यापाशी झोपण्यासाठी तयार कर, तरच आपल्याला समजेल की अर्जुन आता तिचा नाही तर तुझा आहे. आर्या म्हणते की रुपाली ताई तुम्ही फक्त आता बघतच राहा मी काय करते ते, म्हणून ती तिथून निघून जाते. अर्जुन थोड्या वेळाने रूममध्ये येतो, तेव्हा रुपालीसुद्धा तिथेच असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आर्या मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. आर्या बोलते की बोल ना अर्जुन, काय झालं, माझं काही चुकलं का. अर्जुन म्हणतो की हे बघ आर्या, तू इथे राहतेस तुझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून, पण तुलासुद्धा काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तू अमोलसमोर अशा झोपण्याच्या गोष्टी करणं योग्य वाटत नाही, तुला तरी हे कितपत योग्य वाटतं. रुपाली बोलते की अहो भाऊजी तिच्या तोंडून गेलं, पण तिचा हेतू काही वाईट नव्हता. आर्या म्हणते की चुकलंच माझं अर्जुन, मला खरं तर माणसं बघून बोलायला हवं होतं. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, पण तुला आता बरं वाटतंय ना. आर्या म्हणते की हो, मला आता पहिल्यापेक्षा बरं वाटतंय. अर्जुन म्हणतो मग आपण उद्या घरी जायला निघूया. आर्या म्हणते काय अर्जुन, आपण इथून जायचं. अर्जुन बोलतो की हो, उद्या आपल्याला इथून जावं लागेल. रुपाली म्हणते की अहो भाऊजी, पण ती अजून ठणठणीत बरी कुठे झाली आहे, थोडे दिवस राहू द्यात ना तिला इथे. अर्जुन म्हणतो की रुपाली वहिनी ती आता बरी झाली आहे आणि ती तिच्या घरी राहू शकते, अमोलसमोर आर्याने इथे राहणं मला पटत नाही. आर्या बोलते की तुला माझा त्रास होतोय का अर्जुन, आधी तुला त्रास होत नव्हता आणि आत्ता त्रास व्हायला लागला. अर्जुन म्हणतो की आर्या तू परिस्थिती समजून घे, तू आप्पीसमोर इथे राहतेस हे मान्य आहे मला, पण अमोलसमोर मला हे बरोबर वाटत नाही, तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल. आर्या बोलते की ठीक आहे अर्जुन, तुला असं वाटतं ना मी इथून जावं, तर उद्याच मी इथून निघून जाईल. ती बोलते की अर्जुन बोलतो मी तुला हकलून देतो असं नाही, पण उद्या आपण जाऊया इथून, आता तू पहिल्यापेक्षा खूप बरी आहेस, तू तुझी काळजी घेऊ शकतेस. असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. अर्जुन आर्याला निघ म्हणल्याचा खूप राग आलेला असतो. रुपाली म्हणते की हे सगळ्यांना आप्पीनंच कान भरवलेलं असणार आहे तुला इकडून माघारी पाठवण्यासाठी, तशी ती खूप आपल्या गाठीची आहे, जे आहे ते तोंडातून नाही तर दुसऱ्याच्या तोंडातून बोलून दाखवते. आर्या म्हणते की यावेळेस आप्पीनं माझ्याशी व्यवस्थित नाही केलं, याचा बदला तर मी घेणारच असं म्हणते. आणि इथेच आप्पी आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.